Hello students, we are studying the problems examples from problem set 3. In this video, let's study these two examples, question number 4 and question number 5 of the problem set 3, which is related to the third chapter, circle. या फोर्थ एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे जरा पाहू. इथे आपल्याला म्हटलेलं आहे की इन फिगर तुम्हाला दिलेली आहे. O is the center of circle. O हा सेंटर आहे सर्कलचा. सेगमेंट AB and segment AC are tangent segments. सेगमेंट AB आणि सेगमेंट AC हे दोनही tangent segments आहेत, AB आणि AC. ठीक आहे. पुढे म्हटलंय रेडियस ऑफ द सर्कल इज R. सर्कलची रेडियस या ठिकाणी आपल्याला दिलेली नाही आहे. आपण एक कन्स्ट्रक्शन करू. BO जे आहे ते जोडून घेऊ. ठीक आहे. आणि इथे OC सुद्धा जोडून घेऊ. म्हणजे यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन केलं की ड्रॉ सेगमेंट OB अँड सेगमेंट OC आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ठीक आहे. रेडियस ऑफ द सर्कल आणि हे आपल्याला माहिती आहे OB ही रेडियस ऑफ द सर्कल आहे आणि जी R ने रिप्रेझेंट करायची आहे म्हणजे ही R आहे. दुसरी सुद्धा रेडियस OC R आहे. पुढे आपल्याला म्हटलं लेंथ ऑफ AB ही सुद्धा R आहे. लेंथ ऑफ AB ही सुद्धा R आहे. तर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा आहे की हा जो आता क्वाड्रिलॅटरल तयार झाला इथे क्वाड्रिलॅटरल ABOC हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे हे प्रूव्ह करून दाखवायचं. सहज प्रूव्ह करता येतं आपल्याला, सहज करता येतं. कारण हा स्क्वेअर आहे हे दाखवण्यासाठी याच्या चारही साइड इक्वल आहेत हे सुरुवातीला दाखवावं लागेल. जेव्हा हा क्वाड्रिलॅटरलच्या चारही साइड इक्वल होईल त्यावेळेस तो सुरुवातीला रोम्बस बनेल. बरोबर आहे. आणि मग ह्या रोम्बसचा एक जरी अँगल 90 डिग्रीचा असेल झाला, एक जरी अँगल 90 डिग्रीचा झाला असं आपण मानलं तर तो रोम्बस अर्थातच काय होतो स्क्वेअर होईल. या पद्धतीने सुरुवातीला चारही साइड आपल्याला इक्वल दाखवता येतात काय हा प्रयत्न आपण इथे करू. मग आता कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे. आपण असं म्हणू या ठिकाणी की AB एक गोष्ट आपल्याला क्लिअर दिसते. AB ही टँजेंट सेगमेंट आहे आणि AC ही सुद्धा टँजेंट सेगमेंट आहे आणि दोनही टँजेंट सेगमेंट ह्या A या पॉइंट मधून अराइज झालेले आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की AB AC. काय कारण आहे टँजेंट सेगमेंट थेरम. टँजेंट सेगमेंट थेरम आपल्याला असं सांगतो की त्या टँजेंट सेगमेंट एक जो सर्कल आहे सर्कलच्या बाहेर असणारा पॉइंट A मधून काढणाऱ्या असणाऱ्या दोनही टँजेंट सेगमेंट ह्या सारख्या लांबीच्या असतात असं आपल्याला टँजेंट सेगमेंट थेरम सांगतो. आणि मग त्यानुसार आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी की AB नाव AB AC. दोघांची ही लेंथ ही काय झाली सारखी असेल आणि आपल्याला माहिती आहे की लेंथ ऑफ AB ला R म्हणायचं आहे तर मग AC सुद्धा काय होईल R होईल. ठीक आहे. तर AB AC. AB आणि AC हा दोन्ही कॉन्ग्रुएंट काय आहे तर टँजेंट सेगमेंट थेरम जो आपण शिकलेलो आहोत टँजेंट सेगमेंट थेरम यानुसार AB AC R आपल्याला मिळतं. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. त्यानंतर दुसरा आपल्याला हे पण माहिती आहे की BO आणि CO किंवा OB आणि OC ह्या दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत आणि दोघांची लेंथ R आहे. OB आणि OC दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत कारण रेडाय ऑफ सेम सर्कल एका सर्कलचे तर दोन्ही रेडियस आहेत. रेडाय ऑफ सेम सर्कल याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. आणि आता आपण विचार करू नाव
इन क्वाड्रिलॅटरल एबीओसी हा एक साधा क्वाड्रिलॅटरलच आहे अजूनही, ठीक आहे, एक साधा कुठला तरी चौकोन आहे. मात्र ह्या क्वाड्रिलॅटरल एबीओसी मध्ये AB बरोबर आहे R आहे, AC बरोबर आहे R आहे, OB बरोबर R आहे आणि OC बरोबर सुद्धा काय R आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो AB is equal to AC is equal to OB is equal to OC. कारण आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण असं म्हणू शकतो. मग ज्या क्वाड्रिलॅटरल मधल्या हा चौकोन आहे, ज्या चौकोनामधल्या चारही बाजू जर इक्वल असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय झाला, रोम्बस असेल. सुरुवातीला काय असेल, तो रोम्बस असेल. म्हणून आपण म्हणतो की क्वाड्रिलॅटरल एबीओसी इज अ रोम्बस. आता पुन्हा हा क्वाड्रिलॅटरल रोम्बस झाला. जर हा क्वाड्रिलॅटरल एबीओसी रोम्बस आहे म्हणजे याचे चारही बाजू सारखे आहेत. हा जर रोम्बस आहे तर त्या रोम्बसचा एक जरी अँगल 90 डिग्रीचा असेल तर तो रोम्बस स्क्वेअर असतो. मग आता या ठिकाणी आपण असं म्हणू की अँगल ABO पहा, अँगल ABO इज इक्वल टू 90 डिग्री आहे. ABO यामागचं काय कारण आहे, कारण BO ही रेडियस आहे, AB ही टँजेंट आहे आणि टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस असते. म्हणजे अँगलचं माप 90 डिग्री आहे कारण टँजेंट थेरम हा सुद्धा आपण थेरम शिकलेलो. म्हणून हा अँगल 90 चा काय आहे, कारण टँजेंट थेरम अप्लाय केलेला आहे. पहा इथे आपण टँजेंट सेगमेंट थेरम अप्लाय केलेला आहे, इथे टँजेंट थेरम अप्लाय केलेला आहे. मग आता ज्या रोम्बस मधला एक अँगल 90 चा आहे म्हणजे एक रोम्बस आहे, समजा हा रोम्बस आहे आणि ह्या रोम्बस मधला जर हा अँगल 90 चा आहे तर अर्थातच हा जर अँगल मग 90 चा झाला, आधीचाच हा रोम्बस आहे, त्यामधला एक अँगल जर 90 चा असेल तर अख्खा तो रोम्बस स्क्वेअर होऊन जातो. काय होतो, स्क्वेअर होतो. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू की देयरफॉर क्वाड्रिलॅटरल ABOC इज अ स्क्वेअर. हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे आणि हेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवायचं होतं की क्वाड्रिलॅटरल ABOC हा स्क्वेअर आहे. तर सहजतेने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतं. त्यानंतरचं हे एक्झाम्पल पाहू. हे अतिशय सोपा एक्झाम्पल मात्र अतिशय काळजीपूर्वक सोडवावं लागतं. इथे म्हटलेलं आहे की क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम आहे आणि हा जो पॅरलोग्राम ABCD आहे which circumscribes the circle with center T. Points E, F, G, H are touching points. हा पॅरलोग्राम आहे. यामध्ये एक सर्कल सर्कमस्क्राइब झालेला आहे म्हणजे तो सर्कल या पॅरलोग्रामच्या चारही बाजूला टच होतो. E, F, G, H या चार पॉइंट मध्ये हे दिलेले आहे. If length of AE is equal to 4.5, length of EB is equal to 5.5, तर find the length of AD. तर AD ची लेंथ आपल्याला काढून दाखवायची. AE 4.5, EB 5.5, तर आपल्याला AD ची लेंथ काढून दाखवायची. कशी काढावी? सहज एक्झाम्पल सुद्धा मात्र अतिशय काळजीपूर्वक सोडवावं लागतं. काय म्हणू आपण या एक्झाम्पल मध्ये, आपण एक असं म्हणू या ठिकाणी पहा AE आणि AH हे दोन्ही टँजेंट सेगमेंट्स आहेत ज्या A पॉइंट मधून अराइज होतात. मग ह्या दोन्ही टँजेंट सेगमेंट्स ची लेंथ काय असेल, सारखी असेल टँजेंट सेगमेंट थेरमनुसार. म्हणून आपण काय म्हणू AE is equal to AH. AE is equal to AH
जी आहे ती आहे 4.5. चला ठीक आहे, त्याचं काही आपल्याला काम नाही. AE इज इक्वल टू AH बिकॉज टँजेंट सेगमेंट थेरम. याच पद्धतीने EB इज इक्वल टू BF असं म्हणू शकतो आपण, कारण B मधून निघालेले दोन्ही टँजेंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील, म्हणून EB इज इक्वल टू BF. याचे कारण असेल टँजेंट सेगमेंट थेरम. त्यानंतर बघा DG इज इक्वल टू DH. DG इज इक्वल टू DH. आम्ही सुरुवातीला DG घेतली, नंतर DH. याचे कारण असेल टँजेंट सेगमेंट थेरम. आणि चौथा आहे CG इज इक्वल टू CF. CG आपलं सॉरी GC इज इक्वल टू FC. त्याचे कारण आहे टँजेंट सेगमेंट थेरम. चौघांचेही कारण आपण असं लिहू, याला इक्वेशन 1 देऊ, याला इक्वेशन 2 देऊ, याला इक्वेशन 3 देऊ, याला इक्वेशन 4. आणि चौघांचे कारण आहे टँजेंट सेगमेंट थेरम. टँजेंट सेगमेंट थेरम. isn't it? मग आता नाव आपल्याला माहिती आहे AE प्लस EB. AE प्लस EB म्हणजेच काय होतं AB. जे आपण असे लिहू शकतो AB इज इक्वल टू AE प्लस EB. काय कारण आहे AEB आर कोलिनियर पॉइंट्स. AEB आर कोलिनियर पॉइंट्स. मग AB इज इक्वल टू AE ची लेंथ आहे 4.5 प्लस EB ची लेंथ आहे 5.5 म्हणजे AB इज इक्वल टू आपल्याला मिळेल 10. AB किती मिळत आहे 10. याला आपण इक्वेशन नंबर 5 देऊन देऊ. ठीक आहे. त्यानंतर नाव आता विचार करू आपण क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम ABCD चा. आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम आहे. आपण आपल्या मताने नाही म्हणत आहोत, आपण दिलेला आहे बिकॉज गिव्हन. क्वाड्रिलॅटरल ABCD जर पॅरलोग्राम आहे तर त्याच्या अपोजिट साइड्स काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे AB is equal to DC आणि AD याला इक्वेशन नंबर देऊ आपण 6. आणि AD आणि BC हा सुद्धा पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड आहे, म्हणून AD is equal to BC. याला इक्वेशन नंबर देऊ आपण 7. दोघांचे कारण आपल्याला माहिती आहे की हा पॅरलोग्राम आहे, म्हणून त्याच्या अपोजिट साइड काय असतील कॉन्ग्रुएंट असतील. कारण मी आपण अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. ठीक आहे. आता एवढं सोडवल्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचा भाग आपण यात नाव. आपण एक काम करू, एडिंग इक्वेशन नंबर 1 2 3 4 चारही इक्वेशन चे एडिशन करू. एडिंग इक्वेशन 1 2 3 4. लक्ष द्या, म्हणजे एडिशन करत असतानाचा नियम आपल्याला माहिती आहे LHS plus LHS plus LHS plus LHS is equal to RHS plus RHS plus RHS plus RHS. मग आपण लिहू AE plus EB, AE plus EB plus BG plus GC is equal to AH plus BF plus DG plus FC. DG plus FC. अतिशय सोपं आहे. मग आता AE plus EB म्हणजे काय होतं
AE प्लस EB म्हणजे होतं AB आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू काय आहे AB प्लस DG प्लस GC बरोबर काय होतं DC इज इक्वल टू AH प्लस HB AH प्लस DH AH प्लस DH आपण इथे DG लिहिले DH पाहिजे AH प्लस DH AH प्लस HD म्हणजे काय होतं AD प्लस BF प्लस FC BF प्लस FC बरोबर काय होतं BC सिंपल म्हणजे इथे आपण हे तीनही पॉइंट्स कोलिनियर आहेत तो कन्सेप्ट अप्लाय केला आता आपल्याला माहिती आहे AB प्लस DC म्हणजेच काय होतं AB सुद्धा DC ची जेवढी लेंथ आहे तेवढीच AB ची लेंथ आहे कारण त्या पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड आहे म्हणून DC च्या जागेवर आपण AB लिहू इज इक्वल टू AD जसं आहे तसंच ठेवू प्लस AD म्हणजे काय होतं BC होतं म्हणजे BC च्या जागेवर आपण लिहू AD कारण त्या पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड आहे म्हणजे BC च्या जागेवर आपण व्हॅल्यू केली सबस्टिट्यूट AD आता इथे एवढा बदल केलाय फक्त आपण DC च्या जागी AB टाकलं इक्वेशन नंबर 6 वरून आणि BC च्या जागी आपण AD टाकलं BC च्या जागी AD टाकलं इक्वेशन नंबर 7 वरून म्हणजे कारण लिहू आपण फ्रॉम इक्वेशन 6 and 7 फ्रॉम इक्वेशन 6 and 7 ठीक आहे मग आता AB प्लस AB म्हणजे ट्वाइस AB इज इक्वल टू AD प्लस AD म्हणजे ट्वाइस AD दोन्ही बाजूचे 2 2 कॅन्सल होईल म्हणजे AB इज इक्वल टू काय होतं AD म्हणजे जेवढी AB ची लेंथ आहे तेवढीच AD ची लेंथ आहे आता AB ची लेंथ किती आहे 10 AB ची लेंथ किती आहे 10 इज इक्वल टू AD एवढीच AD ची लेंथ आहे आणि आपल्याला AD चीच लेंथ काढून दाखवायची होती फायनली AD म्हटलं होतं AD ची लेंथ आपल्याला मिळाली 10 ही 10 व्हॅल्यू कशावरून टाकली आपण फ्रॉम इक्वेशन 5 या पद्धतीने आपल्याला AD ची व्हॅल्यू सुद्धा 10 मिळते एवढं सहज एक्झाम्पल सुद्धा मात्र हे एक्झाम्पल सोडवत असताना काळजी ही घ्यावी लागते की हे जे आपण चारही टँजेंट सेगमेंट थेरम अप्लाय केले ते कसे अप्लाय करायचे लेफ्ट हँड साइडला काय करायचे AE EB आणि DG GC असं घ्यायचं लेफ्ट हँड साइडला तरच हे आपल्याला उत्तर बरोबर निघतं हे जर बदलवलं AE इज इक्वल टू AH BF जर इकडे लिहिलं आणि EB जर तिकडे लिहिलं तर मग तुम्हाला हे ऍडिशन करत असताना प्रॉब्लेम येते म्हणून ही काळजी इथे आपल्याला प्रामुख्याने घ्यायची आहे अशा प्रकारे आता हे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या उर्वरित एक्झाम्पल सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा